नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लिफ्टचे पॅनल पडून कामगाराचा मृत्यू. ठाणे महानगरपालिकेच्या रटाळ कारभाराविरोधात मनसेचा पालिकेला घेराव. तर माजीवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेत वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण सोहळा संपन्न. ठाणे शहरातील वाढते रिलायन्सचे जाळे व मनपाच्या गैरकारभाराचा निषेध करीत मनसे कार्यकर्त्यांचा पालिकेला घेराव. ठाणे शहरात रिलायन्स कंपनी मोबाईल टॉवरचे जाळे हे झपाट्याने अनधिकृतरित्या पसरत चालले असून पालिका प्रशासन मात्र याबाबत सुस्त आहे. त्याचबरोबर गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना आरोग्य सुखसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता अनेक वर्षापासून कार्यरत असलेले छत्रपती शिवाजी रुग्णालय आजही मागे आहे. कुठे भंगारात गेलेल्या मशीन्स, औषधांचा तुटवडा, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, रुग्णांच्या उपचाराकरिता रांगा हे चित्र आजही तसेच आहे. या सर्व पालिका प्रशासनाच्या लाजिरवाण्या कारभाराविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे महानगरपालिकेचा निषेध केला. तर या प्रलंबित बाबीमुळे कार्यकर्त्यांनी पालिकेला घेराव घातला होता. महिला कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. शहरात उभारलेले रिलायन्स टॉवरचे नागरिकांस जीवघेणे ठरत असून विविध आजारांचा प्रादुर्भावही येथे वाढत असल्याचे मनसे ठाणे शहर अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी सांगितले. महानगरपालिकेत बघितलं तर विना निविदा ठेके देण्याची कामं जोरात सुरू आहे. कुठल्याही नियमांचं पालन न करता वेळोवेळी मोठी मोठी कामं मंजूर करायची आणि कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करताना आपल्याला आयुक्त पाहायला मिळत आहेत. या सगळ्याचा निषेध करताना आपण जर बघितलं 5 कोटी रुपये या लोकांनी विक्रांत वाचवण्यासाठी द्यावेत असा प्रस्ताव महासभेत आज येणार आहे. मला एक सांगा, कळवा रुग्णालयासारखं महत्त्वाची वास्तू आज ठाणे शहरात आहे, पण या वास्तूचं जतन करण्यासाठी, या वास्तू संवर्धन करण्यासाठी, तिथे चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुठलाही ठराव प्रस्ताव आपल्याला महानगरपालिकेत येताना दिसत नाही. 47 पदांची यांना आवश्यकता आहे गेल्या 2 वर्षापासून, पण या लोकांनी आज तागायत ती पदं भरण्यासाठी आमदार खासदारांनी किती प्रयत्न केले हे तपासून बघायला लागेल. आयुक्तांचा नुसतं पत्रव्यवहार सुरू आहे. 47 पदांच्या अनुपस्थितीमुळे किंवा त्या पदं न भरल्या गेल्यामुळे आज तिथे रुग्णांना सोयी सुविधा मिळताना दिसत नाहीत. रुग्णालयाचं छत गळत आहे, तिथे सगळी अस्वच्छता आहे, सुरक्षा रक्षक नाही. 58 कोटी रुपये खर्च करून सौर ऊर्जा बसवली, राष्ट्रपती पुरस्कारांनी स्वतःला सन्मानित करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ती 1 वर्षाची काही कोटी रुपयांची वीज आम्ही वाचवली म्हणून महानगरपालिकेने पुरस्कारांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. पण ती सौर ऊर्जा व्यवस्था दुसऱ्या दिवशी निकामी झालेली होती आणि आज तर तिचे पॅनल चोरीला गेलेले आहेत. या सगळ्याला जबाबदार कोण, याची चौकशी करणार की नाही? डॉक्टर तात्याराव लहानेंसारख्या व्यक्तींची चौकशी करून कळवा रुग्णालय KEM रुग्णालयाच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी मनसेनी माननीय आयुक्तांकडे विनंती केली होती, पाठपुरावा केला होता. त्याच्यावर कुठेही आयुक्त बोलताना दिसत नाहीत, काही करताना दिसत नाहीत आणि आज जनतेचे पैसे या महोत्सवाला द्या, विक्रांतला द्या, जसे काय यांच्या बापाचे पैसे. जरा काहीतरी भान बाळगून जनतेचे पैसे कुठे खर्च करायचे, काय करायचं याचं तारतम्य महानगरपालिकेने बाळगावं म्हणून आज मनसैनिकांनी यांना वेढा घातलेला आहे. आणि जर यांचा कारभार असा सुरू राहिला तर अख्ख्या जिल्ह्यात फिरून जिल्ह्यातल्या मनसेचा मोर्चा ठाणे महानगरपालिकेवर आणण्यात येईल. कळवा रुग्णालय, या रुग्णालयामध्ये गोरगरीब जनता अख्ख्या जिल्ह्यातून येते. मग जव्हार असो, वाडा असो, विक्रमगड असो, डहाणू असो, पालघर असो, मुरबाड असो, यासारख्या भिवंडी असो, यासारख्या ग्रामीण भागातून रोज रुग्ण येतात. जवळजवळ 1200 ते 1500 रुग्ण रोज बाह्य रुग्ण कक्षामध्ये कुठल्या ना कुठल्या आजाराचं त्याचं उपचार करण्यासाठी येतात आणि त्यांना तिथे सेवा मिळत नाही. उलट त्यांना तुच्छ वागणूक मिळते, त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळत नाहीत. साधी सुई घ्यायला सुद्धा बाहेर पाठवायला लागते. 10 वर्ष मेडिकल दुकान बंद आहे, यांना एक मेडिकल दुकान चालू करता येत नाही आणि 5 कोटी रुपये विक्रांतला द्यायला निघाले. त्याच्यामुळे कुठेतरी काम करताना जनतेचे पैसे आपण वापरतोय याचं भान या सत्ताधाऱ्यांनी ठेवावं, नाहीतर त्यांना भानावर आणण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. तर सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रलंबित प्रश्नाचे निवारण करण्यापेक्षा परिवहन पदाच्या निवडणुकीवरून झालेला वाद हा लाजिरवाणा असल्याचेही त्यांनी म्हटले. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुलुंड पूर्वेमध्ये बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या लिफ्टचे पॅनल पडून एका कामगाराचा मृत्यू.
मुलुंड पूर्वेच्या नवनगर पोलीस स्थानकासमोर असणाऱ्या रिचा डेव्हलपर्सच्या साईटवर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या लिफ्टचे पॅनल पडून एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाला आहे. मंगत रमेश शेट्टी असे मृत व्यक्तीचे नाव असून 26 वर्षीय तरुण बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या आवारातील रोडमध्ये काम करत असताना लिफ्टचे पॅनल या रोडवर कोसळल्याने हा तरुण जागीच मरण पावला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात नवनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणामध्ये झालेला अपघात हा संशयास्पद असून विकासकांच्या तर्फे या घटनेचे सत्य दळवण्याचा प्रयत्न होताना दिसून आला. तर सदर घटनास्थळी पत्रकारांनाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकारांनी छायाचित्रण सुरू करता सदर इमारतीचे गेट बंद करून घेण्यात आले. तर विकासकाच्या अशा संशयास्पद वर्तणुकीमुळे हा अपघाती मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. माझीवाडा ग्रामीण शिक्षण संस्था प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न. ठाण्यातील माझीवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर संतोष कामेरकर यांची उपस्थिती लाभली असून मंचावर ट्रस्टी सदस्य दयानंद भोईर, सचिव रमेश वाडेकर, मुख्याध्यापक अरुण खरे, अध्यक्ष हरिश्चंद्र भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा, निबंध लेखन, वक्तृत्व इत्यादी विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. डॉक्टर संतोष कामेरकर यांनी यशाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न आपल्या मार्गदर्शनातून केला. तर अध्यक्ष हरिश्चंद्र भोईर यांनी महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची व स्नेहसंमेलनांची माहिती S9शी बोलताना दिली. सांस्कृतिक कार्यक्रम कॉलेजच्या 12वी 11वीच्या विद्यार्थ्यांचा आज स्नेहसंमेलन होत आहे आणि तो कार्यक्रम करण्यासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून
संतोष आंबेडकर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद मानले आणि तुम्ही आज आमची मुलाखत घेतली त्याबद्दल आमचा आज शाळेचा प्रसार तुमच्या माध्यमातून लोकांच्या पुढे येईल त्याबद्दल आम्ही तुम्हाला पण धन्यवाद देतो. या कार्यक्रमात शिक्षक वर्ग विद्यार्थी वर्गानेही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या वतीने ठाण्यात 22 व 23 डिसेंबरला अंध खेळणार क्रिकेट स्पर्धा. कठोर परिस्थितीशी सामना करीत जगण्याचा खरा आनंद घेत बरेचसे आपले जीवन जगत असतात. डोळे नसल्याने जीवनातील अंधार दूर सारत ठाण्यात असेच काही अंध क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत. द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनने ठाण्यात 22 व 23 डिसेंबरला क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. ठाणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भ, पुणे, सातारा, सोलापूर व कोल्हापूर येथील 8 संघ यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती अध्यक्ष अरुण भारसकर यांनी दिली. मला सांगायला आनंद वाटतो की ठाणे शहरामध्ये आम्ही या क्रिकेट स्पर्धा घेताना खरोखर आनंद वाटतो. या स्पर्धेमध्ये संबंध महाराष्ट्रातून जे 8 डिव्हिजन आहेत विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा असे 8 संघ सहभागी होणार आहेत आणि या स्पर्धा नॉकआउट सिस्टमने आम्ही खेळवण्यात येणार असून 2 दिवस या स्पर्धा चालणार आहेत 22 आणि 23 तारखेला आणि त्याच्यातून जो विजेता संघ 14 खेळाडू आम्ही निवडणार आहोत आणि ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व 27 ते 29 जानेवारी 2014 रोजी मुंबईच्या इस्लाम जिमखान्यावर होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. हे 8 संघ सहभागी होणार आहेत आणि 18 ते 35 वयोगटाची ही खुली स्पर्धा आहे आणि याच्यामध्ये जे 11 प्लेयर असतात त्यात 6 पार्शल ब्लाइंड ज्यांना थोडंफार दिसतं आणि 5 हे टोटली ब्लाइंड ज्यांना अजिबातच दिसत नाही. मग असे 11 प्लेयर असतात आणि जे टोटली ब्लाइंड असतात ते डोळ्याला पट्टी बांधून खेळतात. अतिशय हा मनोरंजक खेळ आहे आणि समाजाने निश्चित या अंध खेळाडूंना उत्तेजन द्यायला सेंट्रल मैदानावर यावं अशी माझी अपेक्षा आहे. आता हा जो बॉल आहे याचा आवाज येतो, आवाजाच्या दिशेचा वेध घेतला जातो आणि मग बॅट्समन चेंडू मारतो. आता तुम्ही मला विचाराल की तुम्ही बॅट्समनला कसं कळतं? आम्ही आधी त्याला सांगतो बॅट्समन रेडी प्ले म्हटल्यावर हा चेंडू त्याच्यापर्यंत 3 टप्प्यात पोहोचला पाहिजे आणि मग तो आवाजाच्या दिशेने मारतो. आणि जे रनिंग बिटवीन आहे ते पार्शल लोक खेळतात. खरोखर शासनाकडनं किंवा महापालिकेकडनं अशा स्पर्धेंना प्रोत्साहन मिळायला पाहिजे या मताचा मी आहे. बाकी निर्णय त्यांनी घ्यायचा कारण साहित्य संमेलन असो किंवा आणखी काही एखादा प्रसंग असेल तर त्याला जर महापालिका शासन अनुदान देतं तर आम्हाला देखील त्यांनी किमान थोडं का होईना द्यायला हवं अशी माझी अपेक्षा आहे जेणेकरून या स्पर्धा आम्ही सहजरित्या घेऊ शकतो. नॉकआउट पद्धतीने या खेळाचे ज्ञान देण्यात आले असून यामध्ये आवाज करणारा विशेष चेंडू वापरला जाणार आहे. तर या संस्थेत शासनाने कोणतीही मदत न केल्याची खंत संस्थेतील सभासदांनी व्यक्त केली आहे. अंध व्यक्तींची खेळाडू वृत्ती जोपासण्याकरिता या स्पर्धांचे आयोजन केले जाते असे अरुण भारसकर यांनी म्हटले. शासनाचे कोणतेही अनुदान नसल्याने ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता दानशूर मंडळींनी मदतीचा हात द्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. ठाण्यातील सेंट्रल मैदानावर ही स्पर्धा होणार असून ठाणेकरांनी याची नोंद घ्यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, SN न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. विक्रोळी 13 दिवसीय अर्भकाची आजोबांकडून गळा दाबून हत्या. विक्रोळी टागोरनगर येथे निर्भावना चाळीत राहणाऱ्या काजल आणि अरविंद गोरसवा यांच्या 13 दिवसीय कन्याची आजोबा अशोक गोरसवा यांनी कपड्याने गळा आवळून हत्या केली. या संदर्भात विक्रोळी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे. अशोक गोरसवा याचे वय 60 वर्ष असून त्याने वैयक्तिक भांडणामधून आपला मुलगा अरविंद गोरसवा याची 13 दिवसाची मुलगी रात्री 1 ते 2च्या सुमारास पाळण्यात झोपलेली असताना घराची खिडकी उघडून त्या 13 दिवसीय मुलीची कपड्याने गळा दाबून हत्या केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी अशोक गोरसवा याला अटक केले असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गालिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. रात्री ते 13 दिवसाची मुलीचा मर्डर केला त्याच्या आजोबांनी. ते झोक्यामध्ये होती मुलगी आणि ते झोक्याची वरती बारी आहे, ते बारी उघडून स्वतः त्यांनी हात खाली टाकला, खालची बारी उघडली, मुलीला बाहेर काढून त्याची मानामध्ये कपडा टाकून फाशी लावली आणि ते फाशी लावून मध्ये त्याची मान वेगळी गेली आणि धड वेगळा गेला. 2 पार्ट झाले त्याच्या मुलीचे. आणि त्याच्यानंतर त्याचं घरच्यांना कळलं की आमच्या मुलीचा असाचा मर्डर झाला आहे, तर त्या लोकांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केल्यानंतर कमी 10 ते 15 दिवसानंतर पोलीस आली आणि या लोकांना घेऊन तिथे गेली कल्याणमध्ये. हे लोकांचं कायमचं एक फिक्स ठिकाणं नाही, पत्ता नाही, कधी विक्रोळीमध्ये राहतात, कधी भांडूपला, कधी कल्याणला. तर त्यासाठी हे लोकांना पण कन्फ्यूज होत होता. पण हे लोक कल्याणमध्ये भेटले आणि तिथून पोलिसांना आणलं आहे आणि आता पोलीसमध्ये अरेस्ट केलं त्या लोकांनी. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. मुलुंड पश्चिमेच्या कामगार रुग्णालयाच्या आवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. मुलुंडच्या कामगार रुग्णालयाच्या आवारातील इलेक्ट्रिक हाऊसमध्ये एका 35 ते 40 वयोगटातील तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला आहे. मुलुंडच्या कामगार रुग्णालयातील इलेक्ट्रिसिटी हाऊसमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्यामुळे सफाई कामगारांनी शोधाशोध केली असता सदर तरुणाचा मृतदेह सापडला. तर कामगारांनी पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. रुग्णांची नेहमीच वर्दळ असणाऱ्या कामगार रुग्णालयाच्या आवारात मृतदेह मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर अद्याप या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली असून मुलुंड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवाडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लिफ्टचे पॅनल पडून कामगाराचा मृत्यू. ठाणे महानगरपालिकेच्या रटाळ कारभाराविरोधात मनसेचा पालिकेला घेराव. तर माजीवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेत वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण सोहळा संपन्न. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.